हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सर्व कशा आहात? मस्त आहात ना? मस्त असणार, कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा ही स्वामींचरणी प्रार्थना करते. तर हा व्हिडिओ आहे गोकुळ अष्टमी आणि गोकुळ अष्टमीच्या आदल्या दिवसाचा 2 दिवसाचा मिळून एक हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्ण भगवंतासाठी छान असं आसन मला बनवायचं होतं, त्यांच्यासाठी ज्वेलरी बनवायची होती, तर तेच मी आज बनवायला घेणार आहे. तर हा बॉक्स आहे माझ्याकडे, डॅशकॅम आम्ही कारमध्ये लावलेला त्याचा बॉक्स पडलेला होता, खूप स्टडी आणि चांगला होता. तर चला म्हटलं याच बॉक्सने आपण श्रीकृष्णांसाठी आसन बनवूया. तर हा वेल्वेटचा कापड माझ्याकडे उरलेला होता, आपल्या मंदिरामध्ये मी अंथरला आणलेला होता, त्यातला भरपूर असा कापड पडलेला होता. तर मी ह्या कापड आणि ह्या बॉक्सने छान असं आसन बनवणार आहे आणि खूप सोपं असतं आसन बनवायला. काही नाही, फक्त फॅब्रिक आपल्याला फेविकॉल असतं त्याच्या साह्याने बॉक्सवरती चांगल्या प्रकारे असं चिटकून घ्यायचं असतं आणि नंतर मग वरतून थोडं डेकोरेट करण्यासाठी लेस वगैरे आपल्याला लावायची असते. तर लेस मी ही आपली ग्लूगनच्या साह्याने लावलेली आहे, पटकन अशी चिटकून जाते आणि वेळ कमी असेल तर पटकन आपण असं ग्लूगनच्या साह्याने कुठलंही क्राफ्टिंग बनवू शकतो छान, आणि चिटकतेही फॅब्रिक असल्यामुळे त्याच्यावरती जे ग्लूगन आहे ते चांगलं काम करत असते. तर माझा बॉक्स जो आहे तो चांगला उपयोगी आलेला आहे आसन बनवायला. तुमच्याकडेही असा एखादी बॉक्स असेल कुठलाही, म्हणजे आपण ऑनलाईन वस्तू मागवत असतो, पडलेले असतात, त्या बॉक्सचा तुम्ही उपयोग करून छान असं तुमच्या आराध्य दैवतसाठी किंवा कुठलाही देवासाठी तुम्ही आसन बनवू शकता. तर माझं आसन बनवून झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे आसन नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी खूप जास्त असं फॅन्सी नाही बनवलंय, साधं आणि सोपं. मागच्या साईडला मी बॅक साईडलाही त्याला करणार होती, पण वेळ खूप कमी होता म्हणून मी ते राहू दिलं. असंही खूप छान दिसत होतं. आणि हे 2 लोड आहे, मी हे ठेवलेलं आहे श्रीकृष्णांसाठी. खूप छान दिसतं हे आसन. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि छोटीशी शॉल मी माझ्याकडे गौ माता घेतलेली आहे, त्यांचाही अभिषेक मी गोकुळाष्टमीच्या दिवशी करणार आहे, त्यांच्यासाठी मी ही शॉल बनवत आहे. आणि एक जी मोठी शॉल आहे ही माझ्याकडे चिनी मातीची, बघा ही गाय आहे, त्यांच्यासाठी मी ही शॉल बनवत आहे गोमातासाठी, कारण श्रीकृष्ण भगवंतांना गोमाता अति प्रिय आहे आणि त्यांच्यासोबत गोमाता असणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून गोमातांसाठी सुद्धा मी वस्त्र तयार करत आहे. तर त्याच पद्धतीने ग्लूगननेच मी इथे जी लेस आहे ती चिटकवून घेणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे चिटकलेली आहे, पटकन आणि लवकर असं काम होऊन जातं. त्यानंतर मी श्रीकृष्णांसाठी ज्वेलरी बनवलेली आहे, हे बघू शकता. याचा व्लॉग जो आहे तो मी व्यवस्थित व्हिडिओ शूट नाही झाला म्हणून पूर्ण जो आहे व्हिडिओ मी याच्यात नाही टाकू शकले, पण खूप इझी आहे. मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवेल की मी ज्वेलरी कशा प्रकारे बनवलेली आहे. जेव्हा मी एखादी DIY व्हिडिओ बनवेल तेव्हा मी तुम्हाला बनवून दाखवेल की कशा प्रकारे आपण ज्वेलरी बनवू शकतो.
तर हा गोकुळ अष्टमीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि आज श्रीकृष्णांचा जन्मदिवस आहे. म्हणजे रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माला आलेले होते आणि सर्वात अगोदर देवपूजा करून घेतलेली आहे छान प्रकारे. तेव्हाही श्रीकृष्णांचा स्नान झालेला आहे. पण ज्या दिवशी विशेष दिवस असतो, म्हणजे ज्या देवी देवतांचा विशेष दिवस असतो, त्या दिवशी आपण त्या देवी देवतांची विशेष पूजा करत असतो. म्हणजे पंचामृताने त्यांचा अभिषेक करणं, त्यांचे मंत्र उच्चारण करून छान असा अभिषेक करणं. तर आज तेच मी करत आहे. श्रीकृष्णांचा मी पंचामृताने अभिषेक करून घेणार आहे. नंतर मग आपण जे मंत्र उच्चारण असतात त्याच्याने अभिषेक आपण करणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी सुद्धा केलं असेल, कारण बाळकृष्ण हा सर्वांच्या घरी असतो आणि सर्वे खूप आनंदाने उत्साहाने गोकुळाष्टमी साजरी करत असतात. त्यानंतर बघा माझ्याकडे हे गौमाता मी घेतलेली होती, पण मी त्यांचा अभिषेक अजूनपर्यंत केला नव्हता. म्हणजे त्यांना मंदिरात मी स्थापन नाही केलेलं होतं. तर आज खूप शुभ दिवस होता आणि चला म्हटलं, श्रीकृष्णांना गौमाता खूप प्रिय असते आणि त्यांच्याजवळ गौमाता नेहमी असते. म्हणून आज मी गौमातांचा जो आहे तो अभिषेक करणार आहे, त्यांना मंदिरात स्थापन करणार आहे. तर सर्वात अगोदर आपण कुठलीही मूर्ती किंवा देवी देवतांची मूर्ती आणतो तर त्यांना छान असं शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा. मग नंतर अष्टगंधयुक्त आपण पाणी करायचं, त्याच्याने अभिषेक करायचा. मग पंचामृताने दही, दूध, तूप, साखर आणि मध याच्याने आपण अभिषेक करणार आहोत. मग नंतर जर देवींची मूर्ती असेल तर आपण श्रीसूक्त 16 वेळा म्हणायचं, किंवा पुरुष देवतांची मूर्ती असेल तर आपण 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं असतं आणि फलश्रुती जी असते ती एकच वेळा आपल्याला म्हणायची असते. तर आज मी दोघं म्हणणार आहे, कारण अंगामध्ये 33 कोटी देव असतात आणि त्या 33 कोटी देवांमध्ये श्री देवता आणि पुरुष देवता हे दोघं असतात. त्यामुळे मी गोमाताच्या म्हणजे अभिषेक करेल तेव्हा श्री सूक्त आणि पुरुष सूक्त दोघं म्हणणार आहे. आणि बाळकृष्णांची जेव्हा मी अभिषेक करेल तेव्हा त्यांच्यावर फक्त पुरुष सूक्त मी म्हणणार आहे. तर मी श्रीकृष्णांवरती आणि आपल्या गोमातावरती दोघांवरती गर्दी लावून दिलेली आहे छान प्रकारे. आता मी अभिषेक म्हणजे मंत्र वगैरे वाचन करत आहे. त्यानंतर बघा मी आता इथे गळती उचलून घेतलेली आहे, कारण मी आता श्रीसूक्त म्हणत आहे. त्यामुळे मी आता गळती उचलून घेतलेली आहे आणि माझं म्हणून झाल्यानंतर मी श्रीसूक्त म्हणून झाल्यानंतर फलश्रुती एक वेळा म्हणून घेणार आहे. आणि जेव्हाही आपण नवीन देव आणतो तेव्हा अक्षदा खाली टाकायच्या, कारण त्यांना आसन आपल्याला द्यायचं असतं. तर अक्षदा टाकून हळदी कुंकू वाहायचं आणि मग त्याच्यावरती नवीन मूर्ती जी आपली असते ती स्थापन करायची. रोज मंदिरामध्ये अक्षदा टाकण्याची गरज नसते, पण जेव्हा आपण नवीन मूर्ती आणतो तेव्हा आपल्याला अक्षदा खाली टाकून मगच ती मूर्ती जी आहे ती आपल्याला तिथे विराजमान करायची असते. नेहमीप्रमाणेच आपण कोणाचाही वाढदिवस असेल तर आपण त्यांना नवीन कपडे घेत असतो, छान छान अशा वस्तू घेत असतो. तर मीही श्रीकृष्णांसाठी नवीन कपडे वगैरे आणलेले होते आणि आम्ही नाशिकला गेलो होतो गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी. तर मी हे डीमार्टमधून त्यांना हे वस्त्र आणले होते, कारण बाजारात जायला वेळ नव्हता, कारण रात्र भरपूर होणार होती घरी यायला. त्यामुळे जे मला वस्त्र दिसले तिथे मी तिथून घेतले. आणि नंतर मग गोकुळाष्टमीच्या दिवशी आमच्याकडे जे आहे ते असे लोड गाडीवरती ते काका येत असतात विकायला, त्यांच्याकडनं मी संध्याकाळी घालायला
श्रीकृष्णांना नवीन वस्त्र घेतले होते बघा. मी हा जो नेकलेस ज्वेलरी बनवली ते सुद्धा मी श्रीकृष्णांना आज घातलेली. जेव्हा आपण कुठलीही अशी छान वस्तू बनवतो देवांसाठी तर मनाला खूप समाधान वाटतं. तर मलाही खूप छान वाटत होतं, कारण सर्व गोष्टी ज्या आहेत ते मी बनवलेल्या आज श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या होत्या. आणि बघा हा पाळणा जो आहे हा मिशोवरनं मी घेतलेला होता. तर खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे, अभिषेक करून झालेला आहे. आणि त्यानंतर मग आहे आज आपला श्रावण सोमवारही, तर आपल्याला श्रावण सोमवारचीही पूजा करायची आहे. छान असं अभिषेक झालेला आहे. अभिषेक झाल्यानंतर मग मला श्रीकृष्णांच्या पाळण्यासाठी असं छान हार बनवायचा होता. तर बघा मी हे मधुमालतीचे जे वेल आहेत तो लावलेला आहे आणि त्याला खूप सारी अशी फुलं आलेली आहेत. आणि बाजारामध्ये आता नेमकी फुलं खूप महाग झालेली आहेत, तर तुम्ही अशी झाडं लावून छान असं आपल्या देवांसाठी घरच्या घरी फुलं तोडू शकता. तर मला डेकोरेट करण्यासाठी हवा होता देवावरती. आता हे फुलं चढवतात की नाही ते मला नाही माहिती, पण पाळण्याला लावायला काही हरकत नाहीये. खूप छान असा सुगंध येत होता फुलांचा. तर बघा मी खूप मोठा असा हार बनवलेला आहे. तर आपल्या घरी एखाद्या आपल्या परिवारातल्या सदस्याचा बर्थडे असेल तर आपण खूप छान असं डेकोरेशन करत असतो, छान असे बलून्स लावत असतो. तेव्हाच आपल्याला वाटतं की आज कोणाचा तरी बर्थडे आहे. तर आज साक्षात श्रीकृष्णांचा बर्थडे होता, तर बलून्स तर आपण लावले गेलेच पाहिजे, कारण आपण श्रीकृष्णांना आज बालरूपामध्ये त्यांचं पूजन करत असतो. आणि लहान मुलांना बलून्स ह्या गोष्टी खूप जास्त आवडत असतात. तर बघा मी हे बलून्स स्वतःच एकटीने हवा भरून म्हणजे हवा भरली होती. आणि पंप वगैरे माझ्याकडे काही नव्हता, तर मी तोंडानेच हवा भरली होती ह्याच्यामध्ये. आणि खूप वेळ लागला, कारण 100च्या आसपास हे बलून्स होते. आणि त्यानंतर बघा हे अशी एक बलून्स अटॅच करायला ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यामध्ये मी बलून्स अटॅच केलेले आहे. आणि म्हणजे बलून्स अटॅच करून झाल्यानंतर मी मंदिराला छान असा आर्च केलेला आहे बलून्सचा. तर खूप सुंदर दिसत होतं आणि खरोखर वाटत होतं की आज कोणाचा तरी बर्थडे आहे. जास्त मी डेकोरेशन केलेलं नाहीये, म्हणजे दुसरीकडे सुद्धा मी डेकोरेशन करू शकले असते, दुसरीकडे सुद्धा मी मांडणी करू शकले असते. पण म्हटलं चला आपण जसा श्रीकृष्णांचा बर्थडे सेलिब्रेट करतोय तसे आपले मंदिरातले देवी देवता सुद्धा आपल्या सोबतच श्रीकृष्णांचा जो वाढदिवस आहे तो सेलिब्रेट करतील, म्हणून मी श्रीकृष्णांच्या बर्थडेसाठी तिथेच अशी छोटीशी जी आहे ती मांडणी केलेली आहे. आणि बघा रात्री आता वाजले आहेत 11:30. त्यानंतर आपण करूया पूजेची तयारी, कारण जन्मदिवस 12 वाजता होत असतो. तर सर्वात अगोदर मी पाळणा छान असा डेकोरेट करणार आहे. जेव्हा आपल्या घरी कोणाचं बारसं असतं तर आपण पाळणा असा खूप छान डेकोरेट करत असतो. तर तसंच श्रीकृष्णांचा पाळणाही आपण छान डेकोरेट करूया. गजरा वगैरे मी लावून घेतलेला आहे. त्यानंतर अभिषेक वगैरे तर मी सकाळीच करून घेतलेला होता. आणि नैवेद्यही मी बनवून घेतलेला होता. खीर, पुरी, भाजी आणि वरण भात असं मी बनवलं होतं. बाकी तर श्रीकृष्ण भगवंतांचा जन्म झालेला आहे, त्यांचं स्नान करून झालेलं आहे, छान नवीन कपडे त्यांना घालून झालेले आहेत. आणि त्यांना आता मी त्यांच्या पाळण्यामध्ये विराजमान केलेलं आहे. त्यानंतर धूप दीप लावून त्यांचं पूजन करणार आहे. आणि नंतर मग नैवेद्य अर्पण करून मग आरती करणार आहे. आरती करून झाल्यानंतर एक तरी पाळणा आपण श्रीकृष्णांना आज म्हटला पाहिजे. आज सर्वात महत्त्वाचा नैवेद्य श्रीकृष्णांना आवडणारा म्हणजे माखन, दूध, दही आणि पंजिरी जास्त महत्त्वाची असते. आपण पंजिरी ह्या दिवशी बनवत असतो. आणि त्यानंतर पेढे झाले, लाडू झाले, फ्रूट्स झाले, सुखे मेवे झाले, हे जे आपल्याकडे आपण 56 भोग श्रीकृष्णांना ह्या दिवशी दिले जातात. आपल्याकडे अवेलेबल असेल आपण ते त्यांना देऊ शकतो. तुळशी जी आहे ती विष्णू प्रिय आहे आणि विष्णू भगवंताचं रूप म्हणजे श्रीकृष्ण भगवान आहे. म्हणून कुठलाही नैवेद्य अर्पण करताना आपल्याला तुळशी पत्र त्यावरती ठेवावं लागतं. आणि तुळशी पत्र नेच आपल्याला नैवेद्य जे 3 वेळा आपल्याला त्याच्यावरती फानी फिरवून मग आपल्याला श्रीकृष्णांजवळ ते तुळशी पत्र आहे ते ठेवावं लागतं. तेव्हाच श्रीकृष्ण भगवान जे आहे ते नैवेद्य ग्रहण करतात. तर माझं नैवेद्य वगैरे देऊन झालेलं आहे, आरती करून झालेली आहेत. आता मी पाळणा श्रीकृष्णांचा म्हणून घेणार आहेत.
तर तुम्ही कशी साजरी केली गोकुळाष्टमी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. राधे राधे.